आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। केली होती ती मागणी पूर्ण करावी या भूमिकेतनं मनोज दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलोय आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की जे आश्वासन मनोज दादाला सरकारनं दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता तातडीनं सरकारनं करावी। परंतु सत्ताधारी म्हणतात की महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं मनोज दादा ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस त्याला शब्द कोणी दिला होता? मग तुम्ही शब्द सगळा विचार करून दिला होता का अविचाराने दिला होता? वेळ मारून येण्यासाठी दिला होता? मला वाटतंय ज्यांनी तो शब्द दिला त्याने ती पूर्ण करणं गरजेचं आहे। निश्चित मला वाटतं तीच भावना आहे ना। या अर्थी तुम्ही मुंबईत आल्याच्या नंतर शब्द देता, गुलाल उधळायला लावता आणि नंतर मात्र जे आश्वासन सरकार म्हणून दिले ते पूर्ण करत नाही, ही फसवणूक नाही तर काय आहे? मग आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं गरजेचं आहे। मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की मनोज दादा यापूर्वीही मुंबईला आले होते आणि मुंबईला आल्याच्या नंतर जे मनोज दादाला वचन आश्वासन तत्कालीन सरकारच्या प्रमुखानं, मला सांगा गावातल्या एखाद्या सरपंचानं जर सामान्य माणसाला सांगितलं की मी तुमचं हे काम करतो तर विश्वास बसतो। इथं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना वचन दिलं होतं, ज्या अर्थी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं त्याचं पालन करावं। परंतु सरकारचं शिष्टमंडळ का येत नाही भेटायला? सरकारचं शिष्टमंडळ का भेटायला येत नाहीये? मला वाटतं याच्या बाबतीत सरकारच्या शिष्टमंडळानं सुद्धा या ठिकाणी फार अंत न बघता आंदोलकाचा या ठिकाणी तातडीनं यावं आणि जे आश्वासन दिलं ते पूर्ण करावं। हा तुमचा वैयक्तिक पाठिंबा आहे की खासदार म्हणून पाठिंबा आहे पक्षाचा? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।